तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला राईस झालेला आहे. आता ते कांदा तुम्हाला मी बोललं त्याप्रमाणे जिरं, खोबरं, आलं, लसूण आणि हिरवी मिरची, एक टॅमॅटो, म्हणजे 2 कुकरला शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. तर त्याची मी ग्रेव्ही तयार केलेली आहे. तर ती आता आपण यामध्ये घालणार आहोत. इकडे बाबा ही ग्रेव्ही जी आहे ती आता आपण यामध्ये घालणार आहोत. तेलामध्ये तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. हां, छान केले ना. तर आता राईस बनवून घेतलाय. आता चिकन बनवते आणि मग ते मिक्स केलं की झाली बिर्याणी. व्हिडिओ बघा माझे यूट्यूबला. हां, हो, ठीक आहे. यूट्यूबला बघा ना, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मंगलाज रेसिपीज अँड स्टोरीज. हां, स्टोरी पण सांगते आणि रेसिपीज पण करते. तर सकाळपासून माझे हा भात बनवून घेतला मी. हे बघा, त्यामध्ये खडा मसाला आणि तेजपत्ता घातलेला आहे, वेलची आणि तुपामध्ये. आणि ह्याच्यामध्ये ना हिरवी मिरची, जिरं, थोडंसं खोबरं, आलं लसूणची पेस्ट आहे माझ्याकडे, पण हे मी फ्रेश घालते म्हणजे चांगलं होतं ते. हां, तर मसाला एवढा. हां, तिखट लागतं आम्हाला, तर एवढा मसाला मी घालते. तुम्ही कमी तिखट खाता का? एडिट करता मग तुम्ही? एडिट नाही, असंच टाकते मी, पण बघतात लोक. आपण बोलतो ते पण येणार. हां, ते पण येतं. आता व्हिडिओ चालूच आहे ना. तर ही कांदा भाजूनच घेतलेला आहे आपण, तो काही जास्त भाजायची गरज नाही. आता हे मी लाल तिखट आणि हे घेतलेलं आहे काय, हे एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला. तर हा मी आता यामध्ये घालते. बघा कसं छान दिसतंय ना. आणि कुकरला 2-3 शिट्ट्या काढल्या की झालं चिकनची ग्रेव्ही. आणि असं का मी थराची का नाही करत, ते थराचं कसं मसाला लागतो, भात लागतो, आणि हे कसं मिक्स एकजीव होतं ना. तर ही बिर्याणी खूप टेस्टी पण ह्याच्यात मिक्स करायचं सगळं. हां, आणि परत गॅसवर नाही ठेवायचं. गॅसवर थोडंसं म्हणजे गरम करण्यासाठी थोडंसं वाफ द्यायची त्याला. आता हे काजू घालते त्याच्यामध्ये. भिजवले नाही. आणूला नाही आवडत, पण ते चिकन बरोबर शिजून निघतील 3 शिट्ट्यांमध्ये. आणूला काजू आवडत नाहीत, पण मी घालते. आणि ही बिर्याणी संदीपला खूप आवडते माझ्या. हां, परूच्या.